लॉर्ड. चर्च पुढे आज तोच विषय आपण पुढे घेऊन जात आहोत का आलेलं वचन जे देवाने आम्हाला दिलंय ते वचन आपण जाहीर करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. 55 आणि त्याचं 11 वचन. यशाया 55 अध्याय 11 वचन. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रभूचं वचन सांगतं का देवाच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन हे कधीच रित किंवा रिकामी परत येत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय का जे काही परमेश्वर इच्छा करतो, जे काही इच्छा करतो, परमेश्वर ते पूर्ण करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचू आता या व्हर्जन मध्ये आपण. 11 वचन. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल, ते माझ्याकडे रीते परत येणार नाही. जे काही वचन माझ्या मुखातून निघल ते पूर्ण होणार, ते रीत Yes. परत येणार नाही. नाही. मग देवाने आम्हासाठी प्रत्येक वचन दिलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते प्रत्येक वचन कोणासाठी आहे? आपल्यासाठी. सगळे बोला, कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आपल्यासाठी. पुढे वाचूया. परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करील. जे मी इच्छितो ते पूर्ण करणार. Yes, hallelujah. मग देवाची इच्छा चांगली आहे का वाईट आहे आपल्या प्रती? चांगली आहे. सगळे बोला, कशी आहे? चांगली आहे. मग देवाची इच्छा जर चांगली असेल तर 100% प्रभू ती इच्छा पूर्ण करणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो म्हणतो जे काही मी इच्छा करतो, मग देवाचे संकल्प आमच्या हिताचे आहेत. कसे आहेत? हिताचे. देव आमचं वाईट इच्छितो का चांगलं? मग देव म्हणतो का जे काही तुझ्या प्रती मी चांगलं बोललोय, जे काही तुझ्यासाठी मी लिहिलंय, प्रगट केलंय, ते प्रत्येक वचन तुझ्यासाठी मी पूर्ण करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची इच्छा आहे? वाची. आणि ते वचन रिकामी परत येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येथील प्रभूच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. पण देव त्याचा गौरव करून घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे प्रत्येक वचन प्रभूंनी पाठवलंय कोणासाठी? आपल्यासाठी. मग दिलेलं वचन प्रभूची इच्छा आहे का ते रिकामी येणार नाही. कसं येणार नाही? रिकामी. पण चर्च वचन ऑटोमॅटिक पण काम करणार नाही. प्रेज द लॉर्ड. काही बाबतीत वचन काम करू शकतं, पण काही बाबतीत देवाची इच्छा आहे का आपण ते वचन पुन्हा जाहीर केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेलं वचन जे एक टाइम आपण ऐकलं, काय केलं? ऐकलं. आता प्रभूची इच्छा आहे का ऐकून गप्प बसू नको. आलेलं वचन पुन्हा आपल्या जीवनामध्ये काय कर? जाहीर कर. आणि ज्यास तू ते जाहीर करणार ते वचन तुझ्या जीवनामध्ये तुला 100% फळवंत करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस आलेलं वचन आपण काय करतो? ऐकून काय करतो? नाकारून देतो. सोडून देतो. पण देवाची इच्छा का वचन सोडू नका. Yes. काय करू नका? सोडू नका. ते वचन पुन्हा तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही जाहीर करा. Yes. आणि ज्यास तुम्ही ते जाहीर कराल ते वचन पुन्हा सजीव होणार. काय होणार? सजीव आणि ते तुमच्या होणार. लाईफ मध्ये काम करणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मरियेचं उदाहरण घेऊ या ठिकाणी आपण. लूक शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 2 वचन या ठिकाणी वाचू. तिला वचन आलं. काय आलं? वचन आलं. आणि देवदूतांनी प्रगट केलं का कारण परमेश्वर तुला देव- निवडत आहे. प्रभू तुला निवडत आहे. जेणेकरून तुझ्याद्वारे प्रभूचं राज्य पुढे जावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला वचन होतं का प्रभू येशू जो आहे तिच्याद्वारे जन्म घेणार आहे, तिच्याद्वारे. जन्म घेणार. प्रॉब्लेम असा होता का ती कुमारिका होती. कशी होती? कुवारी होती. ती कुमारिका होती. तिचं विवाह झाला नव्हता, फक्त साखरपुडा होता. काय होता? साखरपुडा. आणि मग तिला प्रश्न पडला का हे कसं काय शक्य आहे? हे कसं काय शक्य आहे? पण ज्यास वचन आलं ती काय बोलली? आता वाचू या ठिकाणी आपण 37 आणि 38. कारण देवाचे कोणतेही वचन सामर्थ्यहीन होणार नाही. देवाचे कोणतेही वचन. काय लिहिलंय? कोणतेही वचन. देवाचं कोणतेही वचन सामर्थ्यहीन होणार नाही. पुढे काय लिहिलंय? तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च ती बोलते का तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. म्हणजे आलेलं वचन ती अंगीकार करते. काय करते? अंगीकार. ती ऐकून गप बसत नाही. ती म्हणते आलेलं वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण हो. येस. ज्याप्रमाणे तू बोलला त्याप्रमाणे मला घडो. आता प्रभूची इच्छा आहे का जसं तिला वचन दिलं तसंच देवाने कोणाला वचन दिलंय? आपल्याला. कधी देव तुमच्याशी बोललाय का? का म्हणून बोललाय का एखाद्या गोष्टीवर? कधी Yes. वचन आलंय का? Yes. मग आलेलं वचन हे तुम्हासाठी आशीर्वाद आहेत. काय आहेत? आशीर्वाद आहे. पण ते आशीर्वाद परत कुणी जाहीर करायचे? आपण. जोपर्यंत आलेलं वचन आपण जाहीर करत नाही, आपल्या जीवनामध्ये ते बोलत नाही, तोपर्यंत ते वचन सजीव होऊन आमच्या लाईफ मध्ये काम करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का जसं देव तुम्हाशी बोलला, आलेलं वचन तुमच्या परिस्थितीवर तुम्ही पुन्हा बोला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याशी कोण बोलतो? परमेश्वर. आता कोण बोलतोय तुमच्याशी? परमेश्वर बोलतोय. हे वचन 6 दिवस घरी पुन्हा बोलायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रविवारी आपण म्हणतो का देवाने माझी भेट घेतली. कधी? रविवारी. आणि मग 6 दिवस कुठे होता देव? येस.
रविवारी भेट घेतली, प्रभूला धन्यवाद. 6 दिवस देव सुट्टीवर आहे का? नाही. मग देव रोज का भेट घेत नाही? कारण रोज तू देवाचं वचन बोलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रविवारी मला आनंद वाटतो का देव माझ्याशी बोलतो, मग 6 दिवस तू देवाचं वचन बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, आज देव तुमच्याशी बोलतोय, पण 6 दिवस तुम्ही देवाचं वचन बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही ते बोलाल, ते वचन सजीव होईल, सामर्थ्याने जाईल आणि कार्य करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक फक्त वचन ऐकतात, रविवारी बरं वाटतं, 6 दिवस दुःखात आहेत, 6 दिवस निराशेमध्ये, 6 दिवस त्रासामध्ये. का? कारण आलेलं वचन पुन्हा बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का आजपासून प्रार्थनेचा फॉर्मेट बदला. किती लोकांनी बदलला मागच्या आठवड्यापासून? येस. मला भरपूर जण म्हणते का ह्या वीक मध्ये आम्ही ते डिक्लेरेशन द्यायला काय केलं, Start केलं. सुरू केलं आणि आम्ही खरोखर देवाचे आशीर्वाद पाहिले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे की जे तुम्ही ऐकले, किती लोकांनी खरं सुरू केलंय? येस. मला 2-3 जणांनी रिप्लाय दिला. अजून कोणी केलंय का बोलायचं वचन? आपण फक्त त्रास बोलतो. काय बोलतो? त्रास बोलतो. त्रास बोलतो, पण त्रास बोलू नका. तुम्ही तुमचे आशीर्वाद बोला. येस. काय बोला? आशीर्वाद. आणि प्रभू तुम्हाला जे वचन देतोय तुमच्या परिस्थितीवर, ते जाहीर करायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणा का देव तू या स्थितीवर माझ्याशी बोलला आणि तुझं वचन पूर्ण होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं देव तुम्हाशी बोलतो, जे की तुम्ही बोलावं. पण अनेक वेळेस आपण हे पाहतो का आपण बोलत नाही. काय करत नाही? बोलत नाही. वचन ह्याचमुळे आलं कारण आपण बोलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या आठवडे वचन आलं, याही आठवडे वचन येतं का आपण काय बोलायचं? वचन बोलायचं. मग का परमेश्वर बोलतो? केलं नाही म्हणून. आपण बोलत नाही. आपण काय करत नाही? बोलत नाही. कारण सैतान बी बोलू देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान बी काय करू देत नाही. बोलू देत त्याला नाही. माहित आहे का जर यांनी देवाचं वचन मनावर घेतलं तर माझी सुट्टी होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण काय करतो, 6 दिवस आम्हाला त्याच गोष्टीवर एवढे प्रश्न विचारून विचारून आम्हाला इतकं बेजार करतो का आलेलं वचन आम्हाला बोलावं हे आम्हाला सुचतच नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आज काय आलं? वचन आलं. सैतान उद्या पुन्हा तुमच्या समोर प्रश्न घेऊन येणार. येस. पुन्हा त्या स्थितीवर इतके प्रश्न टाकणार का तुम्ही आलेलं वचन विसरून जाल आणि तो जो तुम्हाला होमवर्क देतो तो होमवर्क तुम्ही करत बसाल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च इथं जो होमवर्क दिलाय तो 6 दिवस करायचा. येस. किती लोकांना कळत? इथं अभ्यास देतो मी तुम्हाला. काय देतोय? देव मला पण अभ्यास देतो माझ्या घरी. आता जो अभ्यास मी करतो मी तुम्हाला सांगतोय. जो होमवर्क मला प्रभू देतो का तू देवाचं वचन काय करायचं, बोलायचं. पण सैतान पण तुम्हाला होमवर्क देणार. आता तुमच्या हातामध्ये त्याचं तो पुन्हा ते प्रश्न आणणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय. पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 8 वचन या ठिकाणी रीड करू. तिकडे बघ कोण रीड करतं या ठिकाणी ब्रदर्स मध्ये. कमॉन बायबल आता आणायचं सर्वांनी. पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. हा, परमेश्वराचं वचन सांगतं सावध राहा. काय म्हणतं? सावध आणि राहा. कसे राहा? तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या, सिंहासारखा. म्हणजे 6 दिवस हा सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस तेच प्रश्न, तेच विचार, त्याच गोष्टी विचारणार. कसं होणार, काय होईल, तू काय उत्तर देशील, तू काय करशील. आणि मग आलेल्या प्रश्नाला आम्ही गुरफटतो. जे काही आमच्या मनाशी बोललं जातं, आमच्या समोर जे काही परिस्थिती आहे त्याला धरून सैतान तेच प्रश्न आम्हाला विचारतो. Yes. आणि मग देव काय बोलला ते आम्ही सोडून टाकतो आणि आमच्या बुद्धीने त्या गोष्टीला आम्ही विचार करू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा त्याच्यामध्येच एक वचन वाचू या ठिकाणी आपण. 7वं वचन वाचा. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. तुम्ही आपली सर्व चिंता कोणावर टाका? परमेश्वरावर. सगळे बोला कोणावर टाका? जर परमेश्वरावर. ती चिंता तुम्ही प्रभूवर टाकली नाही तर सैतान त्या चिंतेला घेऊन गर्जना करत राहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्यक्षात जे समस्या तुमच्या समोर आहे, समस्या लांब राहते. समस्या लांब राहा. आणि समस्येला घेऊन तो इतके प्रश्न विचारणार का त्या प्रश्नामध्येच आम्ही हारून जातो. किती लोकांना समजतं? काय विचारतो तो आम्हाला? प्रश्न. सगळे बोला काय विचारतो? प्रश्न विचारतो. समजा आजार आहे, काय आहे? आजार आहे. मग सुरू होणार प्रश्न, पैसे कुठून आणणार, आणि खरंच तो तेवढाच आजार आहे का, आणि जर मेला तर आता कोण उभं राहणार आहे, कुठून सहाय्यता करणार आहे, सुट्टी भेटणार आहे का, कसं होणार आहे. पहा आजार दूर राहिला, बाकीच प्रश्न तू काय झाला, गुरफटला गेला. सैतान काय करतो, जे मूळ आमचं संकट आहे, जे मूळ आमचं आव्हान आहे ते बाजूला राहतं, त्याला घेऊन असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित करतो. येस. आणि मग देवाने तर वचन दिलंय. देवाने काय दिलं? वचन दिलंय. मग ते वचन आम्ही बोलत नाही. जे परिस्थिती आमच्या समोर दिसती त्यामध्येच आम्ही हारून जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणाचा होमवर्क पूर्ण केला? सैतानाचा सोमवार. सगळे बोला कोणाचा? सैतानाचा. देव म्हणला होता का माझं वचन 6 दिवस काय कर, डिक्लेअर कर. जे काही परिस्थिती आहे ती तू बघ आणि त्याच्यावर देवाचं वचन बोल. जे काही समोर येतं त्याच्यावर देवाचं वचन बोल. पण आपण वचन बोलत नाही.
काय करत नाही? वचन नाही आपण बोलत. वचन जाहीर करत नाही, आपण त्या परिस्थितीला आपल्या जीवनामध्ये जाहीर करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग संडेला टवटवीत, रविवारी टवटवीत, आणि 6 दिवस पुन्हा चेहरा डाऊन. असा खेळ केला तुम्हाला सांगतो, चर्चून गेल्यानंतर सैताने विचारू नका. कधी? घरी गेलो. चर्चून घरी गेलो. म्हणजे किती पंचोल येतो, म्हणजे बाहेरच उभा आहे. कुठं उभा आहे? बाहेरच. इथूनच सुरुवात करेल, लय उशीर झाला, लय उशीर झाला, लय उशीर झाला, संपलं. घरी तर अजून शिवाय खाल्ल्या नाही, पण इथंच तू तुमच्या माइंड बेजार करून टाकणार, प्रश्न टाकून टाकू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च घरात अजून घरी जायचंय, कुठं जायचंय? घरी पण जायचं. घराचं वातावरण दारात त्यांनी सुरू केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? म्हणजे तो आम्हाला देवाचं वचन बोलू देत नाही. नाही, देवाचं वचन जाहीर करू देत नाही. आमच्या जीवनाशी तो खेळतो आणि आम्ही त्याच्यात गुरफटतो. पण देवाची इच्छा आहे का तुम्हाला दिलेलं वचन तुमच्या आतमधून तुम्ही बोललेच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला आठवण करून द्या. काय करून द्या? आठवण. सगळं बोला, काय करून द्या? का आठवण. देवा तू बोललाय, आता सैतान पुन्हा खेळतोय, पुन्हा माझा ऍक्टिव्ह झाला, मला माहिती आहे खेळ सुरू झाला, मी त्याला सहमत होत नाही, मी पुन्हा बोलतो तुझं वचन, मी पुन्हा डिक्लेअर करतो का तू जे बोलला प्रभू तेच होईल. हे जे मला प्रश्न टाकलेत, मी गुरफटलो, कदाचित मी बोलून पण गेलो, पण मी म्हणतो का नाही, तू जे बोलला तेच परमेश्वर पूर्ण होणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कुणी बोलायचं? आपण बोलायचं. जर तुम्ही बोलले नाही चर्च, तर 6 दिवस निराशेचे असणार. कसले असणार? निराशाचेच प्रत्येक असणार. रविवारी वचन येईल, 6 दिवस ते उगवणार नाही. Yes. काय होणार नाही? उगवणार नाही. मग ते का उगत नाही? का वचन ऐकून पण आम्ही ब्लेस होत नाही? कारण आलेलं वचन आम्ही पुन्हा जाहीर करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाने दिलेलं वचन हे मनात ठेवण्यासाठी नाही, हे मुखाने बोलण्यासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आलेलं वचन तुम्ही बोलून पहा, हे वचन तुम्हाला फळवंत करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं काय बोलायचं आपण? वचन बोलायचं. जर तुम्ही बोलणार नाही ना चर्च, काम होणार नाही. म्हणून आतापासून प्रार्थनेचा फॉर्मॅट बदलायचा. काय करायचा? फॉर्मॅट बदलायचं. नेहमी दुःखच नकोय. ऑलरेडी दुःख कोणाला माहितीये? परमेश्वराला माहिती. आमचे त्रास कोणाला माहितीये? देवाला माहिती मग आहे. त्रास बघून देवाने काय दिलंय आम्हाला? वचन दिलंय. मग परत त्रास सांगायची गरज आहे का? परत त्रास सांगायची गरज नाही. त्रास पाहूनच आम्हासाठी काय आलंय? वचन आलंय. मग चर्च आता त्रास सांगण्यात वेळ घालू नका. पायापाशी बसतानाच म्हणा का देवा तू माझं ऐकणार आहेस, माझं तू ऐकणार. आमची प्रार्थना हन्नेसारखीच आहे. कशी आहे? हन्ना जीवत कशी होती? कडू होती. मग आम्ही तिलाच घेऊन चाललोय पुढं. कोणाला? तिलाच. हन्ना जीवत कडू होती, मग मी पण जीवात कसा आहे? कडू आहे. आणि मग हन्नेपासून काहीतरी शिक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? तिचंच घेऊन चालायचं का काही बदलाव आणायचा? बदलाव आणायचा. हन्ना कडू होती. अरे हन्नाकडे त्यावेळेस Yes. मे बी पवित्र आत्मा नव्हता. काय नव्हता? पवित्र तेवढं आत्मा. चर्च तिला नव्हतं, तेवढी सहभागिता तुम्हाला तिला नव्हती. आम्हाला काय आहे? पण आम्ही हन्नेच्याच पावलावर पाऊल घेऊन चाललोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन असताना हन्ना राहिली ठीक आहे, पण आता किती दिवस हन्ना आता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हन्नाचं कॅरेक्टर सोडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आता येशूचं कॅरेक्टर पकडा. कोणाचं? येशूचं कॅरेक्टर. कमन, हन्नेचं कॅरेक्टर वाचू या ठिकाणी आपण. पहिले शमूएल काढू, पहिला अध्याय, 10वं वचन. पहिला शमूएल. हा, इकडे द्या माईक, या साईडला. तेव्हा ती जीवत कडू झालेली अशी होती आणि ती यहोवाजवळ प्रार्थना करत फार रडली. हा, जीवात कशी होती? आणि आम्ही पण काय घेऊन येतो आता? कडूपणा. प्रार्थनेला बसताना आता कडूपणा घेऊन येऊ नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तिच्या समोर कदाचित कोणी असं प्रोत्साहन द्यायला नसेल, पण आम्हाला ऑलरेडी देवाने काय दिलंय? वचन दिलंय. काय दिलंय? वचन दिलं. म्हणून आता देवाची इच्छा आहे का तुला जर वचन आहे तर कडूपणात बसू नको. अशा विश्वासाने बस का देवा तुला देणारच आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत? जीव कडू आहे. जीव कसा आहे? कडू आहे. पण कडूपणा सोडून कोणाच्या पायापाशी बस. देवाच्या आणि पायाजवळ. म्हणून का परमेश्वर जरी स्थिती आहे, पण मला माहिती आहे प्रभू तू हे बदलणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची प्रार्थना अशी आहे का प्रभू तू करणार आहेस का? प्रभू किती दिवस लावणार आहे? किती अंत पाहणार आहे? तर चर्च आमची सुरुवातच जशी झाली पाहिजे धमाकेदार, त्याप्रमाणे होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनाच एवढी बोरिंग आणि रटाळ आहे तर पुढचे आशीर्वाद येणार नाही. तुमची प्रार्थना धमाकेदार पाहिजे. कशी पाहिजे? धमाकेदार आणि सकारात्मक. कशी? सकारात्मक. का बस मला माहिती आहे आता मी देवाच्या पायापाशी बसल आणि सगळं काही प्रभू चेंज करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू समोर पण एक आव्हान होतं लाजराचं. कोणाचं? लाजराचं कारण आव्हान. लाजर त्याचा प्रिय होता आणि लाजर मरून किती दिवस झाले होते? 4 दिवस. 4 दिवस. पहा प्रभूनी कशी प्रार्थना केली. आणि प्रभूची इच्छा आहे का आता हन्नेसारखा कडू होऊन नको. विश्वासाने. कसं? विश्वासाने. जाऊया आपण पहिले योहान शुभवर्तमान 11 अध्याय आणि 17 वचन वाचू. हा, इथं पुढे द्या. 17 वचन. मग येशू आल्यावर असे आढळून आले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. हा, किती दिवस? 4 दिवस. सगळे बोला किती दिवस? 4 दिवस. पहा येशूनी अनेक केस सॉल्व्ह केल्यात. आंधळ्यांना बरं केलं, कोड्यांना बरं केलं,
आणि कुणी जे मरण पावलंय त्याला पण काय केलंय, जिवंत केलं. पण यंदाची केस थोडीशी वेगळी आहे. म्हणून किती दिवस झाले, 4 दिवस म्हणजे झाले. आव्हान मोठं आहे, आव्हान मोठं आणि आहे. असं आव्हान प्रभू समोर आलं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ते पण कुठं, बायबल सांगतं का ज्या ठिकाणी लाजराला दफनलं होतं, ज्या गावामध्ये लाजर राहत होता, त्याच एरियामध्ये त्याला धोंडमार केली होती. काय केली होती, धोंडमार. आणि म्हणून तिथून शिष्य आणि प्रभू निघून आले होते. पण पुन्हा येशू त्याच ठिकाणी चालला. येस, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे आता मोठी रिस्क आहे. Yes. मोठं काय आहे, रिक्स आहे. आव्हान मोठं आहे. का, कारण आता फक्त प्रार्थना करायची नाही, ही प्रार्थना सक्सेस झाली पाहिजे. Yes. काय झाली पाहिजे, सक्सेस कारण तिथले ऑलरेडी लोक संतापलेत. कोणावर, येशूवर. सगळे बोला कोणावर. येशूवर. आणि म्हणून बायबल सांगते का थोमा म्हणला मारायला जायचं का, येस, कुठं जायचं का, मारायला जायचंय कारण तू का? अशा ठिकाणी चाललाय का ज्या ठिकाणी ऑलरेडी आम्हाला धोंडमार करणार होते, आणि तू असं आव्हान एक्सेप्ट करतोय का जे अशक्य आहे. येस, कसं आहे, अशक्य आहे. यायरची मुलीला तू जीवन केलं पण ती गाडलेली नव्हती. Yes. तिचं प्रेत सडलेलं नव्हतं. पण आता इथं फक्त प्रश्न मेलेलाचा नाही, प्रेत सडलेलं आहे. येस, प्रेत सडलेलं आणि आहे. 4 दिवस झाले. किती दिवस झाले, 4 दिवस. पण येशूने आव्हान स्वीकारलं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणत नाही हा प्याला टळू दे, येशू म्हणतो हा प्याला येऊ दे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. येशू म्हणत नाही हा प्याला, टळू दे, हा प्याला, येऊ दे. कारण या प्याल्याद्वारे माझ्या बापाचा गौरव येस, होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह पाहिजे. येस, आमेन. कसा पाहिजे, पॉझिटिव्ह. समस्या आहेत, देव म्हणतो मी नाकारत नाही आहे, पण देवाच्या पायापाशी बसताना असं बस का देव तुला आता देणार आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. दुकानात जाताना जर आपल्याकडे पैसे आहेत तर ती वस्तू भेटणार का नाही भेटणार. येस, भेटणार. मग जर माझ्या प्रभूवर माझं प्रेम आहे, मी प्रभूचं लेकरू, तर देव मला देणार का नाही देणार. येस, जरूर देणार. असं प्रभूकडे ये जणू तू घेऊनच जाणार आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं येऊ नको, भेटल का नाही भेटल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतं. आम्हाला काही डाऊट असतो दुकानात भेटल का नाही भेटल, विचारून बघू. काय करून बघू, विचारून पाहू. देवाला विचारून बघू नका, शुअरली मागा, देव देणार आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते जगिक दुकान नाही का त्यांनी म्हणावं संपलं. म्हणजे काही दुकानं असं असतात माल नसतो, काय नसतो, माल नसतो. पण ते असं नाही म्हणणार की आमच्याकडे माल नाही. ते म्हणतील आताच संपला. काय म्हणतील, आताच संपला. म्हणजे दुकानदाराची टेंडन्सी असती, जर असं म्हणलं ना मालच नाही आमच्याकडे, त्यांना वाटतं त्याच्याकडे माल नसतो. म्हणून ते कधी असं नाही म्हणत, माल काय झाला, आताच संपला. माल आत्ताच संपला, आत्ताच गेला लास्ट पीस. देव तसं म्हणणार नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही असं या का देव तुम्हाला देऊ शकतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मोठं आव्हान कोणासमोर, येशू समोर. कमा सगळे बोला कोणासमोर. येशू समोर. आता येशू पोहोचला कबरेजवळ. कुठं पोहोचला, कबरेजवळ. लोकांच्या मनात हा प्रश्न आहे का आता काय करणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणतो धोंड सारखं. काय सारखं, धोंड सारखा. जाऊया पुढे आपण या ठिकाणी त्याचं 41 वचनापासून स्टार्ट करू. 41 वचन. यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. सागर, हा इकडे. लाजर कबरेत आहे. कुठे आहे, कबरेमध्ये. हा पलीकडून जा. कुठे आहे, कबरेमध्ये. सगळे बोला कुठे आहे. कबरेमध्ये. आता येशूला कोणाला बरं करायचं, लाजराला लाजराला. धोंड काढली. काय काढली, धोंड काढली. आता येशू काय बोलला पाहिजे, काय बोलला येशू, लाजरा बाहेर ये. कमान वाचले बायबल मध्ये. Yes. धोंड काय केली, बाजूला केली. धोंड बाजूला केली. मग येशू काय बोलला, लाजरा बाहेर ये. पण बायबल सांगतात येशू तसा नाही बोलला. धोंड काढल्यानंतर येशू म्हणला नाही लाजर बाहेर ये. येशू काय बोलला, येशू म्हणला नाही शिवाय धोंड काढल्यानंतर लाजर बाहेर ये. आम्ही एकच आमच्या डोक्यात आहे, धोंड काढली आणि येशू म्हणला लाजर बाहेर ये. येशू पहिले त्याच्याशी बोललाच नाही. Yes. येशू पहिले बापाशी बोलला. येस, येस, हालेलुया. काय बोलला, पुढे वाचा. हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो का लाजर बाहेर ये, नाही, पहिले तू माझं ऐकतो म्हणून मी तुला काय देतो, धन्यवाद देतो. अप्रोच पॉझिटिव्ह आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले मिरॅकल्स पाहिलेत पण यंदाचं मिरॅकल थोडं वेगळं आहे. येस, पहिले पण चॅलेंजेस होते पण यंदाचं चॅलेंज थोडस वेगळं आहे. म्हणून येशूने सुरुवातच इतकी धमाकेदार केली का तू नेहमी माझं काय करतो, ऐकतोस. नेहमी. कसं, नेहमी ऐकतोस. म्हणजे यंदा ऐकावं लागणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा अप्रोच करा चर्च का समोरच्याने दिलंच पाहिजे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची लहान मुलगी या बाबतीत लय हुशार आहे. असं अप्रोच करती का द्यावंच लागतं. प्रेज द लॉर्ड. मोठीचा अप्रोच साधा आहे, नाही दिलं ठीक आहे, पण लहानीचा अप्रोच इतका स्ट्रॉंग आहे का नाही ती घेणारच. आम्हाला ते कळलं पाहिजे चर्च का त्याला माहिती आहे इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. एवढी गर्दी तिथे काय होती, गर्दी होती. तो डायरेक्ट म्हणत नाही लाजरला बाहेर ये, पहिले कोणाला म्हणतो, परमेश्वराला. तू नेहमी माझं काय करतो. ऐकतोस. पहा किती पॉझिटिव्हली प्रार्थना मांडतो. येस. जीवात कडू झाला का, नाही झाला. प्रभू कोणत्या परीक्षेत टाकलं नाही, पॉझिटिव्ह का तू नेहमी माझं ऐकतो, मग यंदा पण तुला माझं ऐकावं लागेल. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कमॉन किती लोकांना समजतंय चर्च जे कडवं मी गायलं ना दुआई मेरी सुंदर सुनदाय वर्शिपला बसताना एक स्टँजा गात जा चर्च येस प्रार्थनेला बसताना प्रार्थना मांडताना म्हणा का देवा तू माझं नेहमी ऐक येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हे गीतं रेमा बनतात रेमा म्हणजे त्याच्यावर देव तुम्हाला खाऊ घालतो बोलतो तुमच्याशी प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणा का देवा तू माझं ऐकतोस आणि ह्याही वेळेस जसं मी तुझ्याशी बोलणार आहे तू माझं ऐकणार आहे येस Yes, हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया आता हे खूप सुंदर आहे चर्च की येशूने असं का केलं पुढे वाचूया 42 वचन आणि तू नेहमी माझे ऐकतोस हा. हे मला तर ठाऊक आहे हा. परंतु जो समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी हे बोललो प्रेज द लॉर्ड हालेलुया मला कोणाला बाहेर काढायचंय नाजराला सगळं बोला कोणाला बाहेर काढायचं लाजराला पण इथं गर्दी इथं काय आहे? गर्दी आहे आणि त्या गर्दीत कुजबूज आहे काय आहे कुजबूज आहे हा काय पराक्रम आहे हा काय फालतूपणा आहे असं होणार नाही नाही म्हणजे ह्या जे अवतीभोवती लोक आहेत जिथं प्रभूला चमत्कार करायचा आहे त्यांच्यात तो विश्वास नाही येस त्यांच्यात तो विश्वास म्हणून नाही परमेश्वर काय करतो प्रत्यक्षात त्याच्यावर वचन जाहीर करण्या अगोदर लोकांवर वचन जाहीर करतो येस लोकांवर काय जाहीर करतो वचन जाहीर ऐका करतो माझ्याबद्दल का देव माझं नेहमी ऐकतो जे तुम्ही ऐकलं ना मी चमत्कार करतो ते बरोबर आहे येस जे तुम्ही ऐकलं ना की मी अनांना बरं करतो ते बरोबर आहे जे तुम्ही ऐकलं ना का मी कोड्यांना काय करतो बरं तो करतो नेहमी माझं ऐकतो आणि आजही ऐका का तो माझं ऐकणार आहे येस Yes, हालेलुया amen. कमॉन किती लोकांना कळतंय लोक बसले चर्चा होत असेल ना अरे हा तोच आहे का रे हा बरे करतो हा तोच आहे होईल का यंदा येशू म्हणता होणार ना प्रेज द लॉर्ड हालेलुया कमॉन किती लोकांना कळतंय चर्च लोक कुजबूज करत असतील काय करत असतील कुजबूज नाही मला नाही वाटत नाही नाही लय चमत्कार केले नाही अरे हे अशक्य आहे. हे अशक्य पण आहे येशू म्हणतो का तू नेहमी माझं काय करतो ऐकतोस देव मुद्दामून असं बोलतो येशू का येवायला तर ऐकू यावंच यावं पण लोकांना पण कळावं का प्रभू आजही माझं ऐकणार येस आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणजे परमेश्वर बोलण्या अगोदर त्या परिस्थितीवर बोलतोय येस कशावर बोलतो आणि एकदा का परिस्थिती मागे हटली तुमचा विजय तुम्हाला प्रभू 100% देणार येस आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया लाजर माझा प्रॉब्लेम नाहीये लाजर माझं आव्हान नाहीये जी परिस्थिती बसली येस जी परिस्थिती माझ्या अवतीभोवती बसली हिला धमकावू नये पहिले Yes. हिला पळून लावलं ही जस्ट मागे जाईल लाजर बाहेर येणारच येस Yes, हालेलुया hallelujah. प्रेज द लॉर्ड Hallelujah. म्हणून धोंड काढल्याबरोबर लाजर बाहेर आला नाही पहिले त्यांनी परिस्थितीवर विजय डिक्लेअर केला येस येस प्रेज द लॉर्ड Hallelujah. मग देवाची इच्छा आहे का तुमच्याही जीवनाच्या अवतीभोवती जी ही परिस्थिती आहे जी तुम्हाला भेडवतीये निराशा टाकतीये उदास करते त्याच्यावर वचन जाहीर करा येस प्रेज द लॉर्ड हालेलुया जे काही देवा बोललाय तुम्ही डिक्लेअर करा आणि देवा तिथून तुम्हाला बाहेर काढणार येस आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया पहा प्रभूने काय केलं पुढे वाचा यासाठी की तूच मला पाठवले आहे हा. असा त्यांनी विश्वास धरावा असं त्यांनी काय धरावा विश्वास धरावा म्हणून परमेश्वराने पहिले स्थितीवर वचन बोलला आणि मग कोणावर वचन बोलला लाजरावर आणि मग म्हणला लाजर काय कर बाहेर बाहेर ये. ये. लाजर बाहेर आला येस Yes. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया डायरेक्ट म्हणला का लाजर बाहेर ये नाही पहिले म्हणला का नेहमी तू माझं काय करतो ऐकतो. ऐकतोस मग अवतीभोवती लोक होते त्यांच्यावर जाहीर केलं का तो आजही माझं काय करणार आहे ऐकणार आहे ऐकणारा आहे तुमची पण प्रार्थना अशीच पाहिजे येस प्रेज द लॉर्ड हालेलुया चर्च साठी आमची प्रार्थना असते का प्रभू धन्यवाद संडेला मोठं कार्य होणार आहे संडेला चांगली वर्शिप होणार आहे वचन सामर जाणार आहे तुझं कार्य होणार आहे का कारण प्रभू तू तुझं वचन दिलं तू ते स्थापित करणार आहे येस हालेलुया प्रेज द लॉर्ड Hallelujah. जस्ट तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून येणार का देव करणार आहे, देव 100% करतो येस येस प्रेज द लॉर्ड हालेलुया कमॉन येशूने केलं का नाही केलं येस केलं आम्ही आता हन्नाची प्रार्थना का येशूची प्रार्थना येशूची आता थोडं पुढं अपग्रेड व्हा काय वा अपग्रेड व्हा येशू सारखं तू नेहमी माझं काय करतो ऐकतोस ऐकतोस हन्ने समोर पण आव्हान होतं आणि येशू समोर पण आव्हान पण तो जीवात कडून प्रार्थना करत होती ती पण हा जीवात कडू झाला नाही हा विश्वासा सकारात्मक झाला येस हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया कमॉन किती लोकांना समजतं बस आज सकारात्मक व्हा कसे वा सकारात्मक म्हणा का देव माझं ऐकणार आहे येस संडेला पण येताना असं या का देव आज कार्य करणार आहे Yes, देव yes. मला ब्लेस करणार आहे मी देवाचा गौरव पाहणार आहे देव माझं उत्तर मला देणार आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया तुमच्या मुखाने तुम्ही वचन सामर्थ्य ऍक्टिव्ह करा Yes. आणि जसं तुम्ही ते बोलाल ते वचन तुम्हाला ब्लेस केल्याशिवाय राहणार नाही येस आमेन प्रेज द लॉर्ड Hallelujah. संडेला वचन येतं कधी संडेला आणि खूप बरं वाटतं एखाद्या मीटिंग मध्ये देवबाप बोलतो टीव्हीद्वारे परमेश्वर बोलतो बायबल उघडल्यानंतर बोलतो पण रिझल्ट का नाही काय पाहिजे रिझल्ट साक्ष घडली पाहिजे का नाही येस मग साक्ष का घडत नाही साक्ष घडली पाहिजे मग कुठं गडबड आहे आलेलं वचन मी पुन्हा जाहीर करत नाही येस प्रेज द लॉर्ड Hallelujah. सैतान गर्जना करतो काय करतो गर्जना करतो. असं वातावरण तयार करणार का आलेलं वचन विसर आणि मी जे बोलतोय ना त्याचं प्रत्युत्तर देत बस येस सैतान प्रश्न विचारायला आणि आम्ही उत्तर द्यायला आणि शेवटी उत्तरात आम्हीच फसतो लॉक काय झालं लॉक
अरे असं करू, अरे नाही ते तसं होणार नाही, अरे असं करू, नाही तर तो तसं म्हणणार आहे. मग तू तुझ्याच विचारात काय झाला, लॉक झाला, बुद्धी जाम झाली आणि मग तुझे आशीर्वाद काय झाले, निघून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आत्म्यात एवढे ऍक्टिव्हेट व्हायचं, त्याचे विचार जरी आले तर तुम्ही आत्म्यात हसले पाहिजे. बघा आला परत, तू काय फसवणार आहे का मला, आता हातात नाही येणार तुझ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च, तुमच्या आत्म्यात तुम्ही एवढे ऍक्टिव्ह झाले पाहिजे ना. आता का तुम्हाला चाहूल लगेच आला का, तू काही ना काय घेऊन आला, चल जागा भेटणार नाही, मला माहिती तू आलास, मला माहिती माझ्याकडे देवाचं वचन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तो त्याच्या कामात पंचवले, तुम्ही तुमच्या कामात पंचवलवा. त्याचा होमवर्क घेऊ नका, जो देवाने तुम्हाला दिलेलं वचन आहे त्याचा अभ्यास तुम्ही करा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अभ्यास किती सोपा आहे, फक्त काय बोलायचं वचन वचन बोलायचं. आणि तेही बोलणार नाही तर कसं होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज दिलेलं वचन तुम्ही बोला, ते वचन काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च, बोललं पाहिजे. Yes. काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. बोलणार नाही तर होणार नाही. चर्च तुम्ही मनात ठेवू नका, जाहीर करा. काय करा, जाहीर करा. पहा देव खूप सुंदररित्या अब्रामाकडून बोलून घेतो. कोणाकडून, अब्रामाकडून. अब्रामाला प्रभूने मुलगा मागितला. काय मागितला, मुलगा मागितला. वाचले बायबल मध्ये, येस. एकुलता एक मुलगा प्रभूने त्याला मागितला. अब्राम निघाला मुलाला घेऊन, पण Yes. मनात काय असेल, शंका. शंका. प्रभू कसं काय शक्य आहे, देव देणार आहे, देव देणार आहे. देव घेणार आणि देव तो देणार आहे. इतक्या वर्षांनी दिलं, मग देव कसं काढून घेईल. अब्रामाच्या मनात अनेक प्रश्न होते, पण प्रश्न कुठं दाबून बसला होता, आतच. आतमध्ये. आतमध्ये. आता 2 चाकर होते, ते पण मागे ठेवले. Yes. येशू म्हणला चाकरांना पण मागे पाठवून ठेव, दे. आता डोंगर दाखवतो डोंगरावर जा. आणि मग मुलांनी लाकडं घेतले, आग घेतली, वस्त्र अवजार घेतला. आणि मग मुलगा प्रश्न विचारतो, का रे बापा सगळं आपल्याकडे, पण अर्पणाचं कोकरू कुठं आहे. आता अब्रामाला प्रश्न पडला. येस. इतक्या वेळ गपगप चाललं होतं. कसं चाललं होतं, गप गप. माझ्यातच चाललं होतं. मुलगा काही बोलत नव्हता, ठीक होतं. आता मुलांनी असा प्रश्न मला विचारला का आता मला बोलावंच लागल. Yes. आता बोलू तर काय बोलू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अर्पण कोण होतं, मुलगाच होता. मुलगाच होता. असा प्रश्न पडला का आता काय बोलू. पण काय बोलून गेला, परमेश्वर मिळून देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, माझी इच्छा आहे आत्मिकरित्या जसं देवाने मला टच केलं ते तुम्हाला कळावं. इतक्या वेळ अब्राम म्हणत नाही, कोण देईल, परमेश्वर देईल. पण आता अशी परिस्थिती झाली का काही ना काही तर मला बोलायचंय. बोलावंच लागेल. मग बोलून गेला का देव देऊन टाकल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पहा, प्रभू मला असं शिकवत होता या ठिकाणी का मुद्दामूच देवाने मुलाला बोलतं केलं येस. हालेलुया. का असा प्रश्न टाक, काही आशीर्वाद जाहीर केले पाहिजे. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो बोलून गेला का परमेश्वर मिळून देईल. आणि चर्च झालं तसंच. येस. आमेन. जोपर्यंत तुम्ही परिस्थितीवर वचन बोलणार नाही तोपर्यंत आशीर्वाद मोकळे होणार नाही. येस. अब्राम सगळं घेऊन चालला, पण वचन बोलत होता का, नाही. म्हणत होता का देव देईल. नाही. पण आता स्थिती अशी निर्माण झाली का त्याला बोलावं लागलं का Yes. परमेश्वर मिळून देईल. आणि देवाने ते बोलून घेतलं चर्च, आणि देवाने ते मिळून दिलं त्याला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला त्याला प्रश्न पडला असेल का मुलांनी काय विचारलं, पण ते म्हणतो बरं झालं विचारलं, तू ऍटलीस्ट काय बोलला, शब्द वचन बोलला. तू देवाचे आशीर्वाद डिक्लेअर केले. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजलं मला जसं सांगायचं तुम्हाला. मुलांनी प्रश्न विचारला तर टेन्शन आलं असेल का नाही, येस. Yes. आलं अरे असेल. आता काय उत्तर देऊ, पण ते म्हणतो बरं झालं विचारलं. तुझं मुख माझ्यासाठी काय झालं, उघडं झालं. उघडलं. का तुझा देव घेणारा नाही, तुझा देव देणार आहे. Yes. येस. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि तो बोलला आणि डोंगरावर देवाने मदत मिळवून दिली. Yes. येस. आमेन. आज देव आम्हाला शिकवतो का जी ही परिस्थिती तुमच्या समोर मांडली जाती त्याच्यावर देवाचं वचन बोला. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. इतक्या वेळ फक्त मुलाला घेऊन चालला होता, वचन बोलत नव्हता, पण प्रश्न असा पडला की त्याला बोलावं लागलं. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज देव म्हणतो गप बसू नकोस, तुझ्याकडे देवाचं काय आहे, वचन आहे. जी काही स्थिती आहे त्याच्यावर बोल तू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजार असतील का म्हण नाही मी मारणार नाही आजारात. देवाद्वारे काय आहे, जीवन जीवन आहे. आहे. काय आहे, जीवन आहे. आत्मा जाईल त्यास प्राण जाईल. येस. बायबलचं जे आमचं शरीराची रचना कशी आहे, आत्मा येतो त्यास प्राण येतो, आणि Yes. आत्मा जातो तो काय जातो. प्राण जातो. मग कोणता आजार माझं आयुष्य ठरवणार नाही की मी किती जगणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय. आम्ही आजार पाहिले की आम्हाला काय वाटतं, भीती भीती वाटते. वाटते. आम्हाला वाटतं तर मारणार, पण बायबल सांगतं जोपर्यंत आत्मा जात नाही शरीर मरत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जोपर्यंत माझा आत्मा प्रभू घेणार नाही मी मारणार नाही. आत्मा माझ्या देवाच्या हातात Yes. आहे. येस. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बोललं पाहिजे जीवन, आणि जर तुम्ही जीवन बोलाल तुम्हाला प्रभू आयुष्यच देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतील 20 दिवस, ते म्हणतील 6 महिने, म्हणा हिजकियाला 15 वर्ष दिली. किती वर्ष. 15 वर्ष. मग परमेश्वर आयुष्याची वाढ करणारा देव आहे. येस. Yes. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कुणी तुम्हाला वय सांगताय का तू इतक्या वर्ष जगणार, म्हणा नाही माझा प्रभू मला अजून जगवणार. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या हातात आहे जीवन, देवाच्या हातात. आपण बोललो पाहिजे. येस. येस.
ते म्हणायला आणि आपण मनावर घ्यायला. आता तुम्ही बोलायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहे, पण आम्ही जगाचे असून जगाचे नाही, आम्हाला प्रभूचे नियम आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुम्ही बोला का देवाद्वारे मला आयुष्य आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्याचं मॅरेज होत नाही, बायबल म्हणा, बायबल सांगतं का मनुष्याने एकटं नसावं. येस. एकटं नसावं. मग प्रभू जर तू बोलला तर तू माझी तरतूद पण केली. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू वय होत चाललं, कसं काय शक्य आहे, आता काय करू. ते म्हणतो विलापातली प्रार्थना. कोणती प्रार्थना? विलापामधली पॉझिटिव्ह प्रार्थना. Yes. का नाही देवापा तुला काळजी आहे, तू जन्माला आणलं, तू पुढचा विचार केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संतती नाहीये, काय नाहीये, संतती नाही. रिपोर्ट काय सांगतात, हे काय सांगतं, बायबल काय सांगतं ते मला महत्वाचं. येस. हालेलुया. बायबल सांगतं प्रभूनी वांजेल आपलं काय केलं, घर घर केलं. घर केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जिची कूस बंद होती, प्रभू तिची कूस काय केली, उघडी वाहती केली. केली. तोच परमेश्वर देव माझा देव आहे. येस. Yes, आमेन. हालेलुया. जस तुम्ही बोलाल देव तुमच्या आशीर्वाद मोकळे करत. येस. Yes, आमेन. amen. देव तर बोललाय, आता दिलेलं वचन आम्हाला पुन्हा बोलायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. बोला चर्च, काय करा. बोला. माहीत सगळं आहे, पण बोलत नाही. माहीत सगळं आहे. पण काय करत नाही. बोलत नाही. फक्त एक गाणं गायलं, बायबल उघडलं, 2 शास्त्र भाग वाचले आणि आपल्या समस्या बोलून दाखवल्या, प्रार्थना केली, आमेन, क्लोज. वचन बोल, काय बोल, वचन बोल. हे तुम्ही करून पहा. हे तुम्ही करून पहा. तुम्ही बोलून पहा जास्त. आता समस्या कमी सांगा आणि देव काय करणार ते बोलून पहा. येस. येस. जस तुम्ही डिक्लेरेशन द्याल, हे वचन फ्रूट आणणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर बोलणार नाही तर काम होणार नाही. कम ऑन, इच्छा आहे का काम व्हावं, येस. आम्हाला बोलावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय समस्येवर काय बोलायचं. वचन बोलायचं. जर तुम्ही बोलाल देव कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. दावीद गोल्यातला मारण्या अगोदर त्यांनी वचन जाहीर केलं. काय केलं. जाहीर केलं. प्रत्यक्षात लढण्या अगोदर म्हणला का आज परमेश्वर तुला माझ्या हाती, देणार. आणि मग लढला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही वचन जाहीर कराल ते वचन तुम्हाला विजय देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या हातामध्ये, कोणाच्या हातात आहे. आपल्या हातात. वधस्तंभावर देव काय म्हणतो, पूर्ण झालं आहे. येस. हालेलुया. पूर्ण झालं आहे. पण चर्च आम्हाला अजूनही समजत नाही का पूर्ण झालंय म्हणून. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला अजून प्रश्न आहे का देवा कधी करशील, किती वेळ लावशील, किती टाइम घेशील. आज आम्हाला कळावं का देवाने जर वचन दिलं तर ते बोलण्यासाठी. कशासाठी आहे. बोलण्यासाठी. मनात ठेवू नका. म्हणून मला आता तुम्हाला खूप वेळेस मी शिकवलंय का प्रार्थना करताना मनात बोलू नका. काय करू नका. मनात बोलू. देव शब्द बोलला का मनात बोलला. शब्द बोलला. देव शब्द बोलला आणि देव म्हणतो का जसं मी बोलून गोष्टी निर्माण झाल्या, माझ्या लेकरांनी पण गोष्टी बोलून निर्माण कराव्या. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय बोलला. शब्द बोलला. आणि सर्व सृष्टी निर्माण झाली का नाही झाली. येस. झाली. आता तो म्हणतो का तू माझ्या आत्मेने माझ्या प्रेरणेने बोल. Yes. आणि जस तू बोलशील तिथं जीवन तयार होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग बोलायचं का नाही बोलायचं. येस. बोलायचं. जी पण स्थिती असेल, कौटुंबिक गोष्टी असतील, स्वभाव जमत नसल, व्यसन असेल, इतर काही बंधन असतील, यस मानसिक त्रास भरपूर असेल, पण चर्च तरी तुम्ही तिथे देवाचं वचन बोला. प्रेज द लॉर्ड. ज्यास तुम्ही वचन जाहीर कराल, मनाचा विजय तुम्ही जिंकला तर स्थिती 100% देव तुम्हाला जिंकून देईल. प्रेज द लॉर्ड. मनाचं युद्ध आपलं आणि परिस्थितीवर विजय देण्याचं काम परमेश्वराचं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मनात जे तुम्हाला घेरलं जातंय तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. येस. काय द्यावं लागेल. आणि देवाने आम्हाला काय दिलंय, वचन दिलंय. काय दिलंय. वचन. म्हणून काय बोलायचं. वचन बोलायचं. का पण बोलणार का. येस. किती लोक बोलतील. चर्च प्रार्थना करा का प्रभू तू जे बोलला ना ते मला आठवू दे, ते मला आठवू दे. आणि 6 दिवस ते वचन माझ्या अंतरात्म्यात फिरू दे. जसा सैतान आला का मला पण टच कर का बघ आला तो तुला बोलायचं. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जसं तुम्ही बोलाल ते वचन तुम्हाला कार्य करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज साक्ष तुमची वाट पाहते. कोण वाट बघतंय. साक्ष. पण तुम्ही बोललं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनात बोलू नका, मुखाने बोला. येस. कडू गोष्टी देवाच्या आशीर्वाद बोला आणि ब्लेसिंग्स तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर फुलफिल करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आब्राम फोर्स मध्ये बोलला. कसा बोलला. फोर्स मध्ये बोलला. आता काय बोलावं म्हणून बोलून गेला. येस. आता बोलून. काय बोलावं म्हणून तो बोलून गेला. देव मिळून देईल आणि देवाने ते शब्द गृहीत धरले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही तर आत्म्यातून बोलणार आहे, देवाच्या प्रेरणेने बोलणार आहे, मग देव ते शब्द गृहीत धरणार नाही का. येस. धरणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण प्रेरणा देतोय आम्हाला. परमेश्वर. मग परमेश्वर जर प्रेरणा देतो तर आपण ते करून पाहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही वचन बोलून पहा, देव हे वचन फुलफिल करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोक बिलीव्ह करतात. आज आपण त्या विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करू. येस. पण तुम्ही काय करा, जाहीर करा. जाहीर. काय करा. जाहीर. समस्या बोलू नका, आशीर्वाद बोला का देव काय करू शकतो.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यसनावाला म्हणा का देवा दारू सोडवलीस, येस तू सुटकेचा परमेश्वर आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर्थिक स्थिती वाईट आहे म्हणा नाही, तो धनवान करणारा परमेश्वर आहे. मी ते आर्थिक आशीर्वाद काय करतो, स्वीकारतो. तुम्ही डिक्लेअर करा, जी पण स्थिती आहे त्यावर बोला, देवा कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मागच्या संडे पासून मी लोकांना इथं उभं करतोय. कशासाठी? प्रार्थनेसाठी, आरोग्याच्या प्रार्थनेसाठी. कशासाठी? आरोग्याच्या प्रार्थनेसाठी. कारण परमेश्वराने आता मला एक वेगळा विश्वास दिला, म्हणा तू ले हँड प्रे कर. तू काय कर, ले हँड प्रे. कमॉन. याच्या पूर्वी तर कधी बोललो पुढं, नाही. पण मागच्या आठवडी मी तुम्हाला पुढे बोलू का, देव म्हणला होता की तू जायचं आणि हात ठेवून काय करायची, प्रार्थना. पूर्वी करत होतो, पण आता देव मला फोर्स करतोय, तू तसंच कर, तू तसंच कर. आणि त्या संडेला पण मी तसंच केलं, आणि तिकडं पण जाऊन मी तसंच केलं. देव बोलतो तुम्ही करून पहा, येस हालेलुया. आणि ते उगवतच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. जे देव मला शिकवतो ना, तुम्ही बघता अरे चेंज झाला चर्चमध्ये, अरे मी नाही केलं, कुणी केलं, तेव्हा नाही. देव मला सांगतो मी तसं करतो. प्रेज द लॉर्ड. हे मी असं जे करतो हे उगाच करत नाही, मला परमेश्वर जे सांगतो मी ते करतो, आणि मग मला कळतं की देवाला नेमकं कुठं काय करायचं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं देव माझ्याशी बोलतो, आज देव तुमच्याशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. बोलून बघ, देवाचं वचन जाहीर करून बघ. पुढच्या आठवड्या या वेदीवर येशील तू येस आमेन. देवाचा गौरव करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेळ लागणार नाही. तुला वाटेल का अरे नाही हे 2-4 वर्षाची गोष्ट आहे, देव 2 वर्षाची नाही, एका दिवसात देव गोष्टी करेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही जाहीर कराल, तुमच्या लाईफवर मी जाहीर करतो का पुढच्या संडेला साक्षीच घेऊन या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज गप्प बसायचं आणि डिक्लेअर करायचं का नाही, प्रभू वचन आलंय, मी पुन्हा बोलतो, आणि 6 दिवस मी बोलत राहील, आणि पुढच्या संडेला मी महिमा करणार प्रभू. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, उभा राहूया आपण. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. उभा राहूया आपण, प्रार्थनेत जाऊया. थँक्यू फादर. धन्यवाद प्रभू येशू. ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ रियांदाराबा शकाताराबा. कम ऑन एव्हरीवन, उभं राहूया आपण, देवाची महिमा करू. आणि ही आराधना होत असताना आपण देवाचं वचन जाहीर करणार आहोत. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. प्रभू तुझं वचन मी ऐकलंय, आणि प्रभू आता आमचा विश्वास आमच्या जीवनात आम्ही जाहीर करतो. थँक्यू फादर. थँक्यू जीसस लॉर्ड. हालेलुया प्रभू येशू. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. कम ऑन एव्हरीवन, सर उभा राहू, नेत्र बंद करू. हा वेळ वचन आपल्या जीवनावर जाहीर करण्याचा, त्या प्रभूची महिमा आपण करू. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. दुआए मेरी सुनदाए मेरा रब सोना, दुआए मेरी सुनदाए मेरा रब सोना. कम ऑन सर्व. दुआए मेरी सुनदाए मेरा रब सोना. यस ओ फादर. आज मी जे बोलल मी ते पाहणार आहे, कारण मी माझ्या मनाने बोलत नाही, मी माझ्या बुद्धीत बोलत नाही. तुझ्या आत्म्याने जी मला प्रेरणा दिली पित्या, तुझ्या आत्म्यात मी बोलतो प्रभू. आणि प्रभू तुझं वचन कार्य केल्याशिवाय परत येणार नाही. तुझं वचन मला फळवंत करणार, तुझं वचन मला ब्लेस करणार, तुझं वचन तुझ्या महिमेसाठी तुझ्या वेदीवर साक्ष घेऊन मला उभं करणार. आणि देवा मी तुझी मोठी महिमा करणार. प्रभू मी आज डिक्लेअर करणार आहे, आणि देवा मी तुझी महिमा करणार आहे. कमॉन, पुन्हा आपण ते गीत घेऊ. हालात बदल जाते प्रभू तेरे वचनों से. आणि ते वचन आपण जाहीर करणार आहोत या आराधनेमध्ये. आणि प्रत्येकाने हे गीत गायचं पहिलं, आणि मग ते डिक्लेरेशन द्यायचं, आणि प्रभूची महिमा करायची. कम ऑन एव्हरीवन, लिफ्ट युअर हँड्स. प्रभूची महिमा करू आपण. हालात बदल जाते प्रभू तेरे वचनों से. आपण त्या वाचनावर विश्वास जाहीर करू, आणि मग विश्वासाने वचन आपल्या जीवनात आपण बोलूया, आणि देव अद्भुत कार्य करणार. हे प्रभू धन्यवाद का तू नेहमी आमचं ऐकतो. हे प्रभू धन्यवाद का तू नेहमी आमचं ऐकतो. हे प्रभू धन्यवाद का तू नेहमी आमच्या बाजूने उभा राहतो. हे प्रभू धन्यवाद का तू नेहमी आम्हाला आनंदित करतो. हे प्रभू धन्यवाद का तू आमच्या जीवनात अद्भुत कृत्य आणि कार्य करतो. आणि याही वेळेस करणार, याही वेळेस मी पाहणार, याही वेळेस मी तुझा गौरव करणार माझ्या परमेश्वरा. कमावून त्या देवाला महिमा देऊ, त्या देवाची आराधना करू, आपला विश्वास जाहीर करा. चर्च जाऊ नका आता, तुम्ही वचन जाहीर करा, आशीर्वाद जाहीर करा. एव्हरीवन, प्रत्येक जण यांना आराधना करू द्या, पण तुम्ही वचन जाहीर करा. तुम्ही आशीर्वाद बोला, बोला आशीर्वाद. तुमच्या आरोग्याबद्दल बोला, तुमच्या नोकरीबद्दल बोला, तुमच्या विवाहाबद्दल बोला, तुमच्या नवीन घराबद्दल बोला, तुमच्या लेकराच्या जीवनाबद्दल बोला, तुमच्या संततीबद्दल बोला, तुमच्या समेटाबद्दल बोला. जाहीर करा, गाऊ नका, जाहीर करा, जाहीर करा. देवाच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये प्रभू येशू हे काही बोलत आहे. हे जे काही तुझं वचन जाहीर करत आहे, जे काही आशीर्वाद ते क्लेम करत आहे, तुझे आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये मी डिक्लेअर करतो. आशीर्वाद बोला. प्रभू जे बोलतोय त्याप्रमाणे हो.
जे बोलतं त्याप्रमाणे हो. त्याच्या मुखाजवळ तुझे कान आहेत, त्याच्या मुखाजवळ तुझे कान आहेत. ते जे बोलतात ते पाहतील, ते जे जाहीर करतात तुझ्या आत्म्याने, मग ते किती किचकट असू दे, अशक्य वाटणारी गोष्ट असू दे, पण ते म्हणतो मी ते करणार, मी ते करणार. लॉर्ड मी डिक्लेरेशन देतो, तू इथं आहे, तुझ्या आत्म्यात तुझ्या प्रेरणेत ते जाहीर करतात. मग ती आमच्या हिशोबाने अशक्य वाटणारी गोष्ट असेल, पण ज्याप्रमाणे पित्र म्हणतो तुझ्याप्रमाणे मी जाळं टाकतो, आज तू आपल्या मुखातून त्या आशीर्वादाचं जाळं टाक. म्हणा शंका धरू नको, तू तुझे प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाने काही उगवलं नाही. तू खूप केलं, पण आज देव तुला एक वेगळा अनुभव देणार आहे, वेगळा अनुभव देणार आहे. मी देवाची स्ट्रॉंग उपस्थिती पाहतोय, मी अभिषेक पाहतोय प्रत्येकाजवळ, प्रत्येकाजवळ देवाचा अनुग्रह, देवाचा अनाउन्सिंग आहे. डिक्लेअर करून जा, बोलून जा, बोलून जा. अब्राहम बोलून गेला, तोच परमेश्वर देव इथं आहे. आणि तू उगाच बोलत नाही, तू हवेत बोलत नाही, तू देवाच्या आत्म्यात देवाच्या प्रेरणेने बोलतोय. आणि जर देवाचा आत्मा प्रेरणा देतो तो मुख रोखून धरू नको. सैतान शंका टाकेल का असं होऊ शकतं का, म्हणा मी तुझं ऐकत नाही. देव बोलला मी जाहीर करतो. देव समेट बद्दल बोलतो, माझ्या लेखनाच्या जीवनात मी समेट बोलतो. देव उद्या परिवर्तनाबद्दल बोलतो, मी म्हणतो स्वभाव बदलणार, वागणं बदलणार, व्यसन सुटणार, अपस्थिती आर्थिक स्थिती बदलणार, माझ्या लेकरांचा मार्ग बदलणार. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये, प्रभू त्यांना तू त्यांचं करिअर स्थापित करणार, त्यांचे विवाहाचे रस्ते मोकळे होणार. ते अशा स्थितीमध्ये अडकलेत का जिथे त्यांना उपाय नाही, जिथे कोणती मदत नाही. पण परमेश्वर म्हणतो तुला कितीही कुणी त्या स्थितीत कोडण्याचा प्रयत्न करू दे, पण तुझा देव तुला त्यातून बाहेर काढणार. तू देवाची महिमा पाहणार. तो परमेश्वर देव इथं आहे. आज तू जे काही जाहीर करतोय, ज्याही स्थितीवर, तुझ्या नातेवाईकांवर, तुझ्या घरच्या लोकांवर, मी म्हणतो ईश्वर नावाने तू इथं बोलतोय, पण देवाचं सामर्थ्य आता तिथं त्यांच्या बाजूने काम करायला लागलं. देवाची अग्नी त्या दिशेने वाहू लागली आणि त्यांच्यात प्रभू येशूच्या नावाने ते जीवन, ती साक्ष, ते कार्य मी स्वीकारतो प्रभू. आणि तू केलंच मग तुला धन्यवाद प्रभू. आम्ही साक्ष देऊ आणि प्रभू पुन्हा अनुग्रह दे. 6 दिवस मला पुन्हा बोलायचंय, कारण आता मी बोलतोय पण सैतान पुन्हा येईल आणि त्या स्थितीवर असं दाखवल का वातावरण गंभीर आहे, काही झालं नाही, पण ते म्हणतो का जे दिसल, जे कानावर पडल त्याला सहमत होऊ नको. तू बोलत राहा, बोलत राहा. पुन्हा जे तुला दिसतंय ते निघून जाईल आणि तू जे बोलला, जे देवाने तुला दाखवलं, तुझ्या आत्म्याला दाखवलं, तेच परमेश्वर पूर्ण करत. प्रभू त्याच्या नेत्राला तुझं रक्त लावतो, त्याच्या कानाला तुझं रक्त लावतो आणि मुद्दामून त्यांच्यावर तो दबाव टाकण्यात येईल, असं वातावरण निर्माण करण्यात येईल की बघ काहीच होत नाही, काहीच घडत नाही. पण परमेश्वर म्हणतो जे तुला दिसतंय, जे तुला ऐकू पडतं, ते तुला भुरळ घालण्यासाठी आहेत, तुझे शब्द बदलण्यासाठी आहेत. पण ते शब्द बदलू नको. देवाच्या आत्म्यातून तू बोलला ना, देव ते करल, देव ते करल. तू देवाची महिमा पाहणार. येशू नावाने प्रत्येकाच्या लाईफ, लहान मोठ्यांवर तुझी आशीर्वाद मी डिक्लेअर करतो. कारण तुझी इच्छा आमच्यासाठी चांगली, तुझी इच्छा आमच्यासाठी चांगली विद्या, आणि म्हणून आम्ही चांगलं पाहणार. इव्हन जे ऑनलाईन माध्यमाने तुझा आशीर्वाद त्याच्या लाईफवर मी डिक्लेअर करतो. आणि प्रभू 6 दिवस पवित्र आत्मा मी प्रे करतो, जसा सैतान तयार आहे, पवित्र आत्मा तू त्याच्यापेक्षा पुढे प्रभू तू पण तयार. आता त्यांना ते स्पष्टपणे जाणवल, पुन्हा आता विचार माझ्यावर येऊ लागले आणि देवाचा आता पटकन त्यांना आठवण करून देईल. बघ तुला वचन बोलायचं, बघ तुला वचन बोलायचं. तो अभिषेक या प्रत्येकावर मी स्वीकारतो आणि आत्मा त्यांच्यावर तुझा अनुग्रह असणार आणि त्यांना ते वचन सजीव होऊन त्यांना जाणवणार आणि तेव्हा तुझी महिमा ते करणार. येशू नावाने त्यांची आर्थिक आशीर्वाद स्वीकारतो, त्यांचं आरोग्य मी स्वीकारतो, घराला घर पण मी स्वीकारतो आणि तू दिवस मग तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला देतो. माझ्या प्रभू येशू, तू आज माझ्याशी बोललाय. 6 दिवस आता मला हे वचन बोलायचं. पवित्र आत्मा माझा चालक आणि मालक, ज्या वेळेस नेत्रासमोर आणि कानाजवळ पुन्हा नकारात्मक गोष्टी येतील, तुझं वचन जे जिवंत आहे, जे पवित्र आहे, जे सामर्थ्यवान आहे, ते माझ्यामध्ये फिरू दे आणि तेच माझ्या मुखातून निघू दे. आणि प्रभू याद्वारे तुझी साक्ष देईल. आमेन.